हो. मित्रांनो नमस्कार. परिवर्तनाची सुरुवात ही युवकांपासून होत असते आणि युवकांसाठीच परिवर्तनाची गरज असते. आपल्या शेजारच्या नेपाळच्या देशामध्ये प्राईम मिनिस्टर, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार ह्या सगळ्यांचे बॉडीगार्ड काढून घेतलेले आहेत. नो व्ही-आय-पी कल्चर, एव्हरीबडी इज इक्वल, सर्व समान आहेत. त्याचबरोबर त्यांनी मंत्रिमंडळामध्ये सगळे तरुण चेहरे घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी घराणेशाहीवरती मात केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी जी काही वशिला सेटिंग असते की नाही ती सगळी बंद करत आलेली आहे. नेपाळमधल्या सगळ्या शाळा सरकारी करून टाकलेल्या आहेत. नेपाळमध्ये कोणीही रस्त्यावरून जाताना गाड्यांचा ताफा घेऊन जायला बंदी केलेली आहे. कुठल्याही नेत्याला बॉडीगार्ड ठेवलेले नाही. कोणत्याही नेत्यासाठी रस्ता ब्लॉक करायची पद्धत बंद केलेली आहे. नेता सामान्य माणसासारखा, जसं दुबईचा राजा किंवा सिंगापूरचे प्राईम मिनिस्टर असे नॉर्मल माणसासारखे येतात आणि जातात, तसं नो व्ही-आय-पी कल्चर, सगळे समान आहेत. सर्वांना विकासाची समान संधी मिळाली पाहिजे. प्रत्येकाला रोजगारामध्ये संधी, शाळा मोफत, हॉस्पिटल मोफत, वशिलेबाजी नाही, घराणेशाही नाही, व्ही-आय-पी कल्चर नाही. जो कोणी भ्रष्टाचार करेल त्याचा लगेच तुकडा पडल्याशिवाय राहत नाही. एक कामगार मंत्री होते, त्यांनी त्यांच्या बायकोला एखादं पद मिळावं म्हणून प्रयत्न केला, कामगार मंत्र्याचं पद गेलं. दुसरे एक मंत्री होते आरोग्य विभागाचे, त्यांनी सुद्धा आपल्या कुटुंबात कोणातरी एजन्सी द्यायचा प्रयत्न केला, त्यांना सुद्धा त्या पदावर डच्चू मिळेल अशा प्रकारची त्यांनी तंबी दिलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे बदल ज्यावेळी होतात त्यावेळी डेफिनेटली युवकांना चांगलं भविष्य मिळण्याची संधी निर्माण होते. भ्रष्टाचार म्हणजे मित्रांनो दुसरं काही नसतं, योग्य माणसांना संधी न मिळता दुसऱ्या अयोग्य माणसांच्या गळ्यात ती संधी घालणं, ह्याला भ्रष्टाचार म्हणतात. आणि भ्रष्टाचार हा शब्द वशिला ह्या शब्दावर चालतो. वय नाही, शिक्षण नाही, लायकी नाही, अशा लोकांना संधी म्हणजेच वशिला, आणि वशिला म्हणजेच भ्रष्टाचार. नेपाळने वशिलेबाजी बंद केली म्हणजेच भ्रष्टाचार बंद केलाय. आणि जिथे भ्रष्टाचार संपतो तिथे खऱ्या अर्थानं संपूर्ण समाजाची, देशाची प्रगती सुरू होत असते. धन्यवाद.